कार डेप्रिशिएटिंग ऍसेट आहे हे बरोबर आहे, पण प्रत्येक जण जेव्हा कार घेतो तेव्हा तो एक युटिलिटी म्हणून ती घेत असतो. सुरुवातीलाच गाडी घेते, अगदी पहिलीच गाडी घेत आहे, हात साफ करायचा आहे, 3 ते 4 लाख रुपये खूप झाले. सो युज्ड कार घेताना बऱ्याच गोष्टी पडताळून बघायलाच लागतात, याच्यामध्ये काहीच शंका नाही. आम्ही स्वतः युज्ड कार खरेदी विक्रीच्या व्यवसायात गेली अनेक वर्ष आहोत, पण प्रत्येक युज्ड कार घेताना आमच्याही मनामध्ये काही शंका असतात. पहिला प्रश्न तोच येतो की नवीन कार की सेकंड हँड कार, हा निर्णय घेताना लोक तो डिसिजन फायनान्शियली घेतात का त्यापेक्षा तो इमोशनली जास्त घेतला जातो? पैशात बसणारी डिझेल गाडी ही शक्यतो दिसत नाही, ती खूप जास्त चाललेली असते. त्यामुळे शक्यतो डिझेल गाड्यांचा युज्ड कारला 8 तास धरू नये, अनलेस तुमचं रनिंग वर्षाला 15, 20, 25,000 किलोमीटर. सो केवळ माझ्याकडे 10 लाख रुपये आहेत म्हणून मी बायकोसाठी गाडी पार्क करून ठेवणं 10 लाख रुपयाची, हे योग्य निर्णय राहू शकत नाही, असं माझं वैयक्तिक मत राहील. मग त्यांनी उरलेले 5-6 लाख रुपये म्युच्युअल फंडामध्ये टाकले तर नक्कीच फायद्याचं ठरेल. आपली स्वतःची हक्काची कार असावी असं बहुतेकांचं स्वप्न असतं. पण आता कारचं मार्केट इतकं मोठं आहे, इतके ब्रँड्स आहेत, तरी त्यात 2 मुख्य प्रकार आपल्याला दिसतात. एक म्हणजे नवीन कार घ्यायची का दुसरं म्हणजे सेकंड हँड कार घ्यायची. तर याच्याबद्दलही अनेकांच्या मनात गोंधळ असतो. काही जण याच्यावर ठाम असतात की घ्यायची तर नवीनच घ्यायची. दुसरीकडे काहींना सेकंड हँड पण चालणार असते, पण त्यांच्या मनात अनेक शंका असतात की घेताना नेमक्या काय गोष्टी बघायच्या आणि आपण त्या व्यवहारात फसणार तर नाही ना. त्यामुळे याच सगळ्या विषयावर या भागात आपण अगदी सविस्तर चर्चा करणार आहोत. हा भाग थोडासा वेगळा आहे, पण तेवढाच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, बिग बग्स पॉडकास्टमध्ये मी निरंजन मेढेकर तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि आज आपल्यासोबत एक स्पेशल गेस्ट आहेत. आपण स्वागत करूया CA अमेय ढेरे यांचा. नमस्कार. नमस्कार. अमेय सरांविषयी सांगायचं तर ते चार्टर्ड अकाउंटंट म्हणून 20 वर्ष ते प्रॅक्टिस करतायत आणि कोविडपासून त्यांनी स्वतःचा एक कारचा व्यवसाय सुरू केलेला आहे. म्हणजे कार खरेदी विक्री, इन्शुरन्स अशा या क्षेत्रात पण ते आहेत. त्याच्यामुळेच खास कार संबंधीच्या विषयासाठी आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे. आपण गप्पांना सुरुवात करूया. नक्कीच. पहिला प्रश्न तोच येतो की नवीन कार की सेकंड हँड कार, हा निर्णय घेताना लोक तो डिसिजन फायनान्शियली घेतात का त्यापेक्षा तो इमोशनली जास्त घेतला जातो? खरं सांगायचं तर हा निर्णय तुम्ही दोन्ही पद्धतीने घेऊ शकता. एखादी व्यक्ती कदाचित भावनेने निर्णय घेईल आणि एखादी व्यक्ती कदाचित फायनान्शियली विचार करून निर्णय घेईल. माझं असं वैयक्तिक मत आहे की नवीन गाडी घ्यावी का युज्ड कार घ्यावी याच्यामध्ये चूक बरोबर असं उत्तर नाहीये, कारण प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या असतात. सो अगदी एखादं उदाहरण द्यायचं झालं तर एखादा मनुष्य जर पहिल्यांदा आयुष्यात गाडी घेत असेल तर मग मी सजेस्ट करीन की पहिल्यांदाच गाडी घेतोय सो पहिले कमी खर्च कर, गाडीवरती हात साफ कर आणि मग तू तुझी नवीन गाडी घे. अदरवाईज काही ठिकाणी असं असतं की बाबा माझ्याकडे ऑलरेडी 2 गाड्या आहेत, मला दुसऱ्यांनी कोणीतरी वापरलेली गाडी पर्सनली चालत नाही, माझ्या मनाला ते पटत नाही. बरोबर. आता हे जेव्हा एखादी व्यक्ती सांगते तेव्हा ह्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या बरोबर काय चूक काय हा विषयच नसतो. तेव्हा त्याच्या दृष्टीने नवीन गाडी घेणं हाच योग्य निर्णय असतो. सो व्यक्तिपरत्वे हा निर्णय बदलू शकतो आणि तो बदलायला काही म्हणजे असं त्याच्यात गैर काही नसतं, असं माझं मत आहे. बरोबर. पण मग हे बऱ्याचदा अर्थतज्ञ म्हणतात की कार घेणं नवीन असो किंवा युज्ड असो, ती ऍसेट नसून लायबिलिटी आहे. तर तुम्ही आता त्या व्यवसायात आहात, तुम्ही कसं बघता या स्टेटमेंटकडे? मी लायबिलिटी नक्की म्हणणार नाही त्याला. अगदी आमच्या अकाउंटन्सीच्या भाषेत सांगायचं झालं तर कार ही डेप्रिशिएटिंग ऍसेट आहे असं म्हणू शकतो मी. अच्छा. लायबिलिटी कधी तुम्ही म्हणाल की त्या वस्तूला मी माझ्याकडे ठेवल्याने माझं उद्या काही नुकसान होणार आहे तर कदाचित तुम्ही त्याला लायबिलिटी म्हणू शकता. पण गाडी माझ्याकडे असल्याने मला इकडं तिकडं जायला फरक पडणार नाहीये, सोयीचं होणार आहे. आणि स्टेटस हे थोडंसं बाजूला जरी घटकावर ठेवलं तरी त्या गाडीची युटिलिटी आहे मला. ऑब्व्हियसली तुम्ही ऍसेट म्हणा किंवा लायबिलिटी म्हणा, कुठली वस्तू जेव्हा तुम्ही जतन करता खर्च काहीतरी तुम्हाला करायलाच लागतो त्याच्यावरती. ऍसेट असेल, मशीन असेल मेंटेन करायला लागतं, घर असेल मेंटेन करायला लागतं. तशीच गाडी आहे ती मेंटेन करायला लागणार आहे. सो ती मेंटेन करायला लागते आणि ती काही ना काहीतरी खर्च काढते, म्हणून तिला लायबिलिटी म्हणावं असं मला नक्की नाही वाटत. बरोबर. माझ्या दृष्टीने ती ऍसेटच आहे. नक्कीच.
तुम्ही आता बोलताना डेप्रिसिएशनचा उल्लेख केला, तर हा मुद्दा कारच्या बाबतीत लागू होतो. येस, म्हणजे तुम्ही जेव्हा कार घेता त्याच्यानंतर ती 5 वर्षांनी 10 वर्षांनी त्याची किंमत झपाट्याने कमी होते. मग अशा हे सगळे मुद्दे विचारात घेऊन आपलं बजेट ठरवायला पाहिजे कार घेताना. कार घेताना बजेट ठरवण्याच्याही आधी तुम्हाला कारची गरज काय आहे आणि तुमची रिक्वायरमेंट नक्की काय आहे हे बघणं गरजेचं राहतं. ओके. कार डेप्रिशिएटिंग ॲसेट आहे हे बरोबर आहे, पण प्रत्येक जण जेव्हा कार घेतो तेव्हा तो एक युटिलिटी म्हणून ती घेत असतो बऱ्याच अंशी. सो आता फॉर एक्झाम्पल मगाशी जसं मी म्हटलं की एखादी व्यक्ती पहिल्यांदाच गाडी घेते, तर मग त्याला मी नक्की सजेस्ट नाही करणार की खूप मोठी गाडी घे बजेट ठरवण्याच्या दृष्टीने मी म्हणतोय. मग त्यांनी कदाचित सेकंड हँड गाडी तो घेऊन हात साफ करू शकतो, ज्याच्यामध्ये त्याला 3-4 लाख रुपये खर्च करून एक चांगली युटिलिटी मिळू शकते त्या गाडीची. हात साफ होतो, फॅमिलीलाही उपयोग होतो. हात साफ झाल्यानंतर आता त्याचे ऍस्पिरेशन्स वाढतायत किंवा हे असेल त्यानुसार मग तो त्याचं बजेट वाढवू शकतो. आज तुम्ही नवीन गाडी घ्यायला गेलात कुठलीही तरी एक 6-7 लाख रुपये खर्च केल्याशिवाय तुम्हाला नवीन गाडी एक डिसेंट मिळू शकत नाही. पण हीच तुम्ही युज्ड कार घेतली तर तुम्हाला 4 लाखामध्ये सुद्धा कमी चाललेली, थोडीशी जुनी, हात साफ करायला योग्य अशी गाडी नक्की मिळू शकते. तुमची रिक्वायरमेंट हात साफ करणे ही नाहीये. फॅमिलीसाठी गाडी पाहिजे, गावातल्या गावात फिरायला गाडी पाहिजे आणि अगदीच काही मला 4च पैसे खर्च करायचे असं काही नाही. तर मग तुम्हाला युज्ड कार मध्ये चांगले ऑप्शन्स मिळू शकतात. एक रिझनेबली कमी चाललेली, एक 30-40 हजार किलोमीटर चाललेली, सिंगल ओनर असलेली, ज्याला आपण सिंगल ओनर म्हणजे पहिल्याच आरसी वरती सिंगल ओनर असलेली असं म्हणत आपण सोप्या भाषेत, अशी गाडी ऑटोमॅटिक मध्ये गाडी ही साधारण तुम्हाला 7-8 लाख रुपयाला एक रिझनेबली चांगली गाडी मिळू शकते. सो तुमचं बजेट 7-8 लाख रुपयापर्यंत आहे आणि तुमची रिक्वायरमेंट क्लिअर आहे, तुमची रिक्वायरमेंट क्लिअर आहे. तेव्हा मला फॅमिलीसाठी गाडी पाहिजे, गावातल्या गावात चालवायला पाहिजे, पैसे खूप खर्च करायचे नाही, मग तुम्हाला 8-1 लाखापर्यंत चांगली गाडी मिळू शकते की जी ऑटोमॅटिक असेल, कमी चाललेली असेल, तिची हिस्ट्री क्लिअर असेल. युज्ड कार कॅन बी अ गुड ऑप्शन. बरोबर. तुम्हाला गाडी चांगली पाहिजे. फॉर एक्झाम्पल बजेटचं आपण जे बोलतो की फॉर एक्झाम्पल मला एक 10-15 लाख रुपयाच्याच आसपास खर्च करायचे, पण मला गाडी चांगली मिळाली पाहिजे, त्याच्यात सगळ्यात महत्वाचं सिक्युरिटी फीचर्स चांगले पाहिजेत, कमी चाललेली पाहिजे, ऑटोमॅटिक पाहिजे. एक जे सर्वसाधारण आता मत किंवा रिक्वायरमेंट्स आहेत मी तुम्हाला सांगतो. बजेट तुमचं जर 10-15 लाख रुपयाच्या दरम्यान असेल तर तुम्हाला ह्या बजेटमध्ये एक अत्यंत चांगली युज्ड कार मिळू शकते, जी तुम्ही नवीन घ्यायला गेलात तर कदाचित तुम्हाला 5-7 लाख रुपये एक्स्ट्रा टाकायला लागू शकते. सो तुमची रिक्वायरमेंट काय की सेफ्टी, फक्त गावातल्या गावात नाही, थोडी बाहेरही जाता आली पाहिजे, हायवेला जाता आलं पाहिजे, आणि फॅमिली कार. बजेट इज रिझनेबल. मग तुमचं बजेट 10 ते 15 लाखाच्या दरम्यान असेल, यू कॅन गेट मेनी ऑप्शन्स. बरोबर. सो बजेटच्या बाबतीत बोलायला गेलं तर मी ह्याला 3 याच्यामध्ये विभागीन. एक, सुरुवातीलाच गाडी घेताय, अगदी पहिलीच गाडी घेताय, हात साफ करायचा आहे, 3 ते 4 लाख रुपये खूप झाले. मला गावातल्या गावात चालवायला गाडी पाहिजे, ऑटोमॅटिक, कम्फर्टेबल, फॅमिली बसू शकेल, इकडं तिकडं जाऊ शकेल अशी पाहिजे, पण मला असे एक्स्ट्राऑर्डिनरी पैसे नाही खर्च करायचे. युअर बजेट कॅन बी राऊंड अबाउट 8 लाख रुपीज. हे आपण सगळे युज्ड कार विषयी बोलतोय. युज्ड कार विषयी बोलतोय आम्ही. आणि त्याच्या पुढच्या स्टेजला तुम्हाला जायचंय की बाबा मला फक्त फॅमिलीलाच घेऊन जायचंय अशातला भाग नाही, तर मला थोडं बाहेर घेऊन जाता आलं पाहिजे, सिटीतल्या सिटीतही कम्फर्ट पाहिजे, बाहेर सेफ्टी पाहिजे, आणि मला एक बेसिक फीचर्स पण पाहिजेत. तर मग तुम्हाला एक 15 लाखापर्यंतचं बजेट, 10 ते 15 लाख मी म्हटलं तसं, इज अ व्हेरी रिझनेबल बजेट की ज्याच्यात तुम्हाला चांगली सेकंड हँड कार नक्की येऊ शकते. बरं. सो ह्या हिशोबाने यू कॅन प्लॅन द बजेट, डिसाइड असं. सो मग हे युज्ड कार घेताना कोणकोणत्या गोष्टी तपासून घेतल्या पाहिजेत सामान्य आपण ग्राहकांनी? कारण बऱ्याचदा काय होतं की ते मनात शंका असतात आणि ना ते शंकेखोर मनाने कुठला निर्णय घेतला की ते कायम हे होत राहतं. बरोबर आहे. सो युज्ड कार घेताना बऱ्याच गोष्टी पडताळून बघायलाच लागतात, याच्यामध्ये काहीच शंका नाही. आणि येणाऱ्या शंका किंवा वाटणारी भीती ही रास्त असते हेही मी म्हणेन. आम्ही स्वतः युज्ड कार खरेदी विक्रीच्या व्यवसायात गेली अनेक वर्ष आहोत, पण प्रत्येक युज्ड कार घेताना आमच्याही मनामध्ये काही शंका असतात, ज्या शंकांचं निरसन झाल्याशिवाय आम्ही कुठली गाडी घेत नाही. सो आता जर तुम्हाला सांगायचं झालं तर काय गोष्टी बघायला लागतात असं आपण म्हणूयात. गाडीचं वय काय आहे हे घटकाभर बाजूला ठेवू, कारण गाडीच्या कंडिशनवरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. सो आम्ही गाडी घेताना काय बघतो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाडीची हिस्ट्री काय आहे.
गाडीची हिस्ट्री जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला ती दोन प्रकारची असते. एक म्हणजे गाडी शोरूम मध्ये व्हिजिट किती वेळा झालेली आहे, शोरूम मध्ये व्हिजिट झाल्यानंतर त्या गाडीचे काय प्रकारचं काम झालंय. ओके. सो मेकॅनिकल काम असू शकतं, त्याच्यानंतर ऍक्सिडेंटल काम असू शकतं, कुठल्याही प्रकारचं असू शकतं. सो ही पहिल्यांदा हिस्ट्री चेक करणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहतो. दुसरा मुद्दा असा राहतो की गाडीचं फिजिकल इन्स्पेक्शन करून घेणं. कारण केव्हा असंही होऊ शकतं कधीतरी की गाडी शोरूमला नाही गेलेली काम करायला, दुसऱ्या गॅरेजमध्ये गेली. ह्या गोष्टी मग तुम्ही जेव्हा फिजिकली इन्स्पेक्ट करता त्यावेळेला तुम्हाला लक्षात येतात. म्हणजे उदाहरणार्थ गाडीला काही 4-5 पॅनल्स गाडीचे बदललेले आहेत किंवा कुठं काही डेंटिंग पेंटिंगचं काम केलंय जे शोरूम मध्ये नाही केलं, बाहेर न केलंय, हे तुम्हाला फिजिकली इन्स्पेक्ट केल्यावर चटकन लक्षात येतं. किंवा गाडीचं इंजिन कसं आहे, त्याचं फायरिंग कसं आहे, ऑइल लेवल्स काय आहेत, किंवा थोडंसं जास्ती टेक्निकल भाषेत सांगायचं झालं तर गाडीचं सील कुठं ओपन झालेलं नाहीये ना, जेणेकरून आपल्याला शहानिशा होती की बाबा गाडीचं कुठेही मेजर ऍक्सिडेंट झालेलं नाही. बरोबर. आता शहरामध्ये गाडी चालवताना गाडी दुसऱ्या गाडीला घासली तरी त्याला टेक्निकली तुम्ही ऍक्सिडेंटच म्हणता, पण त्यामुळं अरे आता गाडी घ्यायची गरज नाही किंवा ती घेऊच शकत नाही असा अर्थ होत नाही. पण सील ओपन झालेला असेल किंवा गाडीचं इंजिन खोललेलं असेल तर आपण म्हणतो की बाबा गाडीमध्ये काहीतरी मेजर काम करायची गरज पडली. मग हा दुसरा मुद्दा शहानिशा झाल्यावर मला पहिलं कळलं हिस्ट्री चांगली आहे. फिजिकल इन्स्पेक्शन केल्यावर कळलं की बाबा गाडीचं कुठे सील ओपन नाही किंवा मेकॅनिकल काही इश्यू नाहीये. मग तिसरी गोष्ट मी बघणार की बाबा गाडीचं रनिंग किती झालंय, खूप एक्स्ट्रॉर्डिनरी रनिंग झालंय का लाखांमध्ये. मग त्या अनुषंगाने गाडीची मेकॅनिकल कंडिशन काय आहे हे पडताळून बघायला लागतं. आणि चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गाडी कोणी वापरली आहे. इथं थोडासा भावनिक विषय आपला येऊ शकतो. जे युज कार घ्यायचा विचार करतायत त्यांना की बाबा गाडी चालवणारी जी व्यक्ती आहे आतापर्यंतची ही कदाचित माझ्या जवळच्या रिलेशन मधलीच कोणीतरी आहे, किंवा आपण काय म्हणता येईल त्याला, जसं आम्ही आमच्या ह्याच्यात सांगायचं झालं तर बाबा एखाद्या सर्जननी चालवलेली गाडी आहे किंवा एखाद्या कंपनीच्या डायरेक्टरनी मेंटेन केलेली गाडी आहे. सो बघण्याचा दृष्टिकोन बदलतो की बाबा गाडी एका चांगल्या घरामध्ये होती, चांगल्या व्यक्तीने वापरलेली आहे. सो जशी गाडी मी वापरीन तशीच बऱ्याच अंशी त्यांनी वापरलेलं मी गृहीत धरू शकतो. शाश्वती कोणीच कशाशी देऊ शकत नाही हे जरी खरं असलं तरी तुम्हाला ही बॅकग्राऊंड कळल्यानंतर तुमची कॉन्फिडन्स लेवल वाढते. सो ही चौथी महत्वाची गोष्ट जी आम्ही बघतो की बाबा गाडी कोणी वापरली आहे. बरोबर. सो जेव्हा आमच्याकडे कंपनी रजिस्टर्ड कार्स येतात त्यावेळेला आम्हाला कॉन्फिडन्स असतो की कंपनीने मेंटेन केलेली कार आहे. बरोबर. सो कंपनी थातूर मातूर गोष्टी करणार नाही. कदाचित आपण कॉर्नर्स कट करू इंडिव्हिज्युअल म्हणून की बाबा 4 पैसे वाचू देत. कंपनी जेव्हा त्यांच्या डायरेक्टर्सना गाडी देते किंवा सिनियर एक्झिक्युटिव्हना गाडी देते त्यावेळेला त्यांना क्लॅरिटी असते की बाबा तो सिनियर व्यक्ती आहे, तिला कुठेही अडचण आली नाही पाहिजे. सो त्यानुसार ती गाडी मेंटेन केली जाते. मग आम्हाला चौथ्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा चांगलं मिळतं तेव्हा आमची कॉन्फिडन्स लेवल अजून वाढते. बर. आणि 5वा प्रश्न महत्वाचा की ज्या युज्ड कार डीलर कडनं मी गाडी घेतोय त्यांनी पैसे देऊन ती गाडी त्याच्याकडे आणली आहे का त्यांनी दुसऱ्या कोणाची तरी गाडी 4 दिवस पार्किंग करायला आणून ठेवली की बाबा रे किती पैसे येतात बघतो त्यानुसार मी तुला देतो. हा 5वा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो एंड युजरनी बघणं गरजेचं आहे. बर. सो हे 5 मुद्दे युजर्सनी जर बघितले, पहिला मुद्दा हिस्ट्री, दुसरा मुद्दा मेकॅनिकल चेक, तिसरा मुद्दा गाडी कोणी वापरलेली आहे, चौथा मुद्दा म्हणजे मी तुम्हाला गाडीचं जे टेक्निकल सांगितलं की सील ओपन झालंय किंवा काय, आणि 5वा मुद्दा की जो मला गाडी विकतोय त्याने त्याचे पैसे लावलेत का त्या गाडीमध्ये. करेक्ट. हे 5 महत्वाचे मुद्दे लोकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे जेव्हा ते युज्ड कार घेतात त्यावेळेला. तो 5वा शेवटचा जो महत्वाचा मुद्दा म्हणला तुम्ही, हे पडताळून असं बघता येतं, त्यांना आपण म्हणू शकतो डॉक्युमेंट्स दाखवा किंवा काय. हे पडताळून बघता येऊ शकतं. आता डॉक्युमेंट्स दाखवा असं जेव्हा कोणी सांगतं तेव्हा आपण असं सांगू शकतो रादर तसं घडतं. म्हणजे आता आमच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रोसेस जनरली अशी असते की जेव्हा तुमच्याकडे एखादी गाडी येते युज्ड कार डीलर म्हणून, तुमच्या ओरिजिनल ओनरला पूर्ण पैसे दिल्यानंतर ती गाडी आमच्या पोझिशन मध्ये येते. त्याचे सगळे ओरिजिनल पेपर सह्या केलेले आमच्या पोझिशन मध्ये असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिलिव्हरी नोट असते त्याच्यामध्ये की जी ओनरनी लिहून दिलेली असते की मला या गाडीचा मोबदला पूर्ण मिळालेला आहे आणि या तारखेला मी डिलिव्हरी हँडओव्हर केल्यानंतर गाडीचे जे काही जबाबदारी म्हणत गाडीची जी काही जबाबदारी आहे ही आता ह्या XYZ डीलरची राहणार आहे. हे एव्हिडन्सेस जेव्हा तुम्हाला मिळतात त्यावेळेला तुम्हाला ऍज अ एंड युजर म्हणून कॉन्फिडन्स यायला हरकत नसते की बाबा
जो डीलर मला गाडी विकतोय त्यांनी स्वतःचे पैसे लावलेले आहेत. हम्म. सो जर एखाद्याने स्वतःचे पैसे लावले असतील बरोबर. तर तो पैसे खड्ड्यात जाईल असा निर्णय घेणार नाही. हम्म. सो त्यांनी गाडी पडताळून घेतली. करेक्ट. हा महत्वाचा मुद्दा असतो. सो तुम्ही ह्या पद्धतीने पडताळून बघू शकता. येस. आपण युज्ड कार विषयी बोलतोय, तर आता एखाद्याचं बजेट, आता हायपोथेटिकल प्रश्न आहे हा, 10 लाख बजेट आहे, पण 10 लाख जर त्यांनी गाडीत गुंतवले तर ते सगळेच नील होणार, त्याच्यात जे काय फंड्स आहेत ते. तर मग अशा वेळेला 10 लाखाची मला नवीनच कार घ्यायची, असं 8 ठेवण्यापेक्षा त्यांनी 5-6 लाखाची चांगली युज कार घेतली समजा, जे आपण सुरुवातीला म्हणलो, 5-6 लाख गुंतवले, कुठले इन्स्ट्रुमेंट, म्युच्युअल फंडात गुंतवले, मार्केटमध्ये गुंतवले. हा शहाणपणाचा निर्णय घेतात लोक, असं असतो विचार करत. काय ना, एक सीए म्हणून मी हे सांगेन की मॅथमॅटिकली तुम्हाला दोन्ही गोष्टी या फायद्याच्या आहेत, की तुम्ही एक 5-6 लाख रुपये जेव्हा युज्ड कार मध्ये घालता ते डेप्रिशिएटिंग ऍसेट आहे, आणि उरलेले 5-6 लाख रुपये तुम्ही म्युच्युअल फंडात घालता. सो मॅथमॅटिकली 2 ठिकाणी तुम्ही पैसे टाकणं हे योग्य राहतं. बट अगेन ह्या प्रश्नाचं उत्तर हेच बरोबर आहे का, तर असं नाही. कारण परत प्रश्न पहिलाच आपण जो बोललो की गाडी घेणाऱ्याची नक्की रिक्वायरमेंट काय आहे. कशासाठी? माझी रिक्वायरमेंट गावातल्या गावात मला फिरायला गाडी पाहिजे, किंवा माझ्या बायकोला मुलांची ने-आण करायला एक छोटी गाडी पाहिजे. सो माझी रिक्वायरमेंट खूप क्लिअर आहे. सो ही रिक्वायरमेंट फुलफिल करायला मी 10 लाख रुपये टेबलवरती ठेवले पाहिजे ही गरजच नाहीये. ही रिक्वायरमेंट माझी 5-6 लाख रुपयात सुद्धा फुलफिल होऊ शकते. सो केवळ माझ्याकडे 10 लाख रुपये आहेत म्हणून मी बायकोसाठी गाडी पार्क करून ठेवणं 10 लाख रुपयाची, हे योग्य निर्णय राहू शकत नाही, असं माझं वैयक्तिक मत राहील. मग त्यांनी उरलेले 5-6 लाख रुपये म्युच्युअल फंडामध्ये टाकले तर नक्कीच फायद्याचं ठरेल. बरोबर. सो अगेन उत्तर डिपेंड आहे की तुमची रिक्वायरमेंट काय ह्याच्यावरती. हो. मॅथमॅटिकली 5 लाखाची गाडी पण तुम्हाला एवढ्याच ठिकाणी फिरवू शकते. उरलेले 5 लाख रुपये म्युच्युअल फंडात टाकले तर ते वाढतील. बरोबर. सो मॅथमॅटिकली उत्तर खूप सिम्पल आहे की 5 इथं टाका, 5 तिथं टाका. पण मी जर म्हणलं की मला फक्त गावातल्या गावात बायकोसाठी गाडी नकोय, मला कुठेतरी माझ्या गावी जाता आलं पाहिजे, महिन्यातनं एखाद दुसऱ्या वेळेला मला हायवेला ट्रॅव्हल असतं, तर मी म्हणेन की मग थोडासा वेगळा विचार करा. मग 10 लाख रुपये तुम्ही गाडीवरती खर्च केलेत तर तुम्हाला जास्त युटिलिटी मिळेल. खरं. दॅट इज हाऊ इट कॅन बी लुक्ड इनटू. म्हणजे नवीन कार घेताना अनेकांचा असा एक म्हणण्याचा दृष्टिकोन असतो की नवीन कार घेतली ना की ती पहिली 5-1 वर्ष काहीच मेंटेनन्स काढत नाही, आणि जर तुम्ही युज्ड कार घेतली आणि 5 वर्षांच्या पेक्षा ती जुनी असली तर ती मेंटेनन्स काढायला लागते. त्यामुळे युज्ड कार घेऊनही तुम्हाला त्याच्यावर खर्च करायला लागतो. वेरॅज घेतानाच तुम्ही 4-5 लाख जास्ती घातले, तुम्हाला एक पीस ऑफ माइंड मिळतो आणि पुढचे 5 वर्ष सिक्युअर होतात. आता हे नवीन गाडी घेतली तर हा मुद्दा अत्यंत बरोबर आहे की पहिले 3 ते 4 वर्ष ती कंपनीच्या वॉरंटीतच असते. त्यामुळे तुम्हाला उद्या काही खर्च आला तरी कंपनीच्या वॉरंटीत तो कव्हर होतो. वॉरंटी ज्या वेळेला संपते त्याच्यामध्ये तुम्ही वॉरंटी बाय द वे 2 वर्ष वाढवून घेऊ शकता. कंपनी टू कंपनी, किलोमीटर वाईज आणि इयर वाईज थोडा फरक पडतो. पण 3+2 एवढी तर वॉरंटी तुम्हाला आजकाल कुठल्याही गाडीला नक्कीच मिळू शकते. 5 वर्षापर्यंत गाडी वॉरंटीमध्ये राहते, या गृहीतकावरती तुम्ही निर्णय घेऊ शकता. नंतर गाडी किती खर्च काढेल हे खरं सांगायचं तर ह्याची शाश्वती कोणी घेऊ शकत नाही. त्याचं रिझन सिम्पल आहे की हे शेवटी मशीन आहे. तुम्ही कितीही छान मेंटेन केलं, मशीनच्या अंगात आलं तर मशीन तुम्हाला त्रास देऊ शकतं. बट मी सध्याच्या परिस्थितीमध्ये असं म्हणेन, म्हणजे सध्याच्या ज्या गाड्या येत आहेत बाजारामध्ये त्यांची मॅन्युफॅक्चरिंग क्वालिटी, त्यांचा मेकॅनिकल, त्यांची रिफाईनमेंट हे जर बघितलं तर आजकाल खूप अशा कमी गाड्या आहेत की ज्या 5-6 वर्षामध्ये भरमसाठ मेंटेनन्स काढायला लागतात. खूप रेअरली आजकाल असं होतं. त्यामुळं डिसिजन मेकिंग फॅक्टरमध्ये तुम्ही हा विचार खूप जास्त त्याला वेटेज देणं हे आजकाल गरजेचं नाहीये असं माझं मत आहे, जे मी बघत आलेलो आहे ज्या गाड्या. म्हणजे आजकाल अशाही गाड्या आहेत की ज्या लाख किलोमीटर चालले आहेत त्यांना काहीही होत नाही. म्हणजे तुम्ही 1,00,000 किलोमीटर चाललेली गाडी समोर ठेवा आणि 50,000 चाललेली समोर ठेवा, मेकॅनिकली 1,00,000 किलोमीटर चाललेली गाडी ही तुम्हाला सरस सापडेल. सो हे गृहीतक म्हणा किंवा नोशन म्हणूयात आपण की बाबा 5 वर्षानंतर गाडी मेंटेनन्स काढायला चालू होते, हे आजच्या काळामध्ये एवढं व्हॅलिड नाहीये. गाड्यांची बिल्ड क्वालिटी, गाड्यांची मेकॅनिकल क्वालिटी ही पूर्वीच्या काळापेक्षा खूप जास्त सुपिरियर झाली आहे. सो नाही, गाड्यांना प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे आपण मगाशी बोलत होतो तसं आता तुम्ही स्वतः
12 वर्ष 15 वर्ष जुनी गाडी चालवताय हो आणि आजही मेकॅनिकली तुम्हाला काहीच इश्यू काही. नाहीये. खरंय. गाडीचं तुम्ही वर्षातनं एकदा सर्व्हिसिंग करत असाल ज्याचा खर्च एक साधारण 8 ते 10,000 रुपये येत असेल तुम्हाला. हो हो ह्याच्या व्यतिरिक्त गाडी तुम्हाला काहीच त्रास देत नाही. सो इथंच उत्तर आपल्याला मिळतं की हे गृहीतक थोडंसं चुकीचं ठरू शकतं. राईट राईट. आता एक प्रश्न असा येतो की युज्ड कारचं आजचं जे मार्केट आहे ते खूप ऑर्गनाइज्ड आहे कम्पेअर्ड टू 20 वर्षांपूर्वी जे होतं. त्याच्यामुळे पण रिस्क कमी झाली अशा व्यवहारांमधली किंवा पारदर्शकता वाढती असं दिसतंय तुम्हाला? नक्कीच पारदर्शकता वाढली असं मी म्हणू शकतो. रिस्क कमी झाली आहे का तर तुम्ही कुठल्या डीलरकडे कसे अप्रोच होत आहे, त्याच्याकडच्या गाड्यांचा स्टॉक कसा आहे ह्याच्यावरती रिस्क अवलंबून असते. पण पारदर्शकता नक्कीच आली आहे ते म्हणण्यामागची 2-3 कारण आहेत. एक म्हणजे तुम्हाला आजकाल गाडी ही इन्व्हेरिएबली कुठल्या तरी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लिस्ट झालेली मिळते ज्याला विकायची असेल हो. किंवा एखादा डीलर असेल त्यांनीही ती ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती लिस्ट केलेली दिसते. सो तुम्हाला त्याच्यावरती गाडीचे 4 डिटेल्स चटकन त्यांनी काय मेन्शन केल्यात दिसतं ज्याच्यासाठी तुम्हाला गाडी बघायला जायची गरज नाही. सो पहिली ट्रान्सपरन्सी तुम्हाला तिथं आली की गाडीचे फोटो दिसले, माहिती दिसले. आणि जी माहिती तिथं दिसतीये ही तुम्ही कुठल्याही आरटीओच्या साईटवर चटकन क्रॉस चेक करू शकता. आधी कसं होतं की आरटीओचा डेटा किंवा गाडीची माहिती तुम्हाला मोबाईलवरती नाही मिळायची. आज त्यांनी फर्स्ट ओनर म्हणलंय पण ती गाडी खरंच फर्स्ट ओनर आहे का मला चटकन पडताळून बघता येऊ शकतं. जेव्हा मी फिजिकल गाडी बघतो, नंबर दिसतो, मी कुठे जाऊन ते क्रॉस चेक करू शकतो. आरटीओचा डेटा बेसिक लेवलचा म्हणतोय मी, हा चटकन ऍक्सेसिबल आहे. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, गाड्या जेव्हा जेव्हा ऑनलाईन लिस्ट व्हायला लागल्या त्यावेळेला कुठल्या डीलरनी कुठली गाडी किती रुपयाला विकायला लावली आहे किंवा कुठल्या एंड युजरनी स्वतःची गाडी किती रुपयाला कोट केली आहे हे सगळ्यांना ट्रान्सपरंटली दिसतंय. आज मी माझी बीएमडब्ल्यू 50 लाख रुपयाला विकायला लावली आहे, त्याच लेवलची बीएमडब्ल्यू एखाद्याने 30 लाख रुपयाला विकायला लावली असेल तर आधी ऑनलाईन नव्हतं तेव्हा कळायचं नाही. आज मला चटकन कळतं की अरे तू 50 लाख रुपये म्हणतोय, तो 30 लाख रुपये म्हणतोय. सो ह्याचा अर्थ कुठेतरी डिस्कनेक्ट आहे. करेक्ट. ट्रान्सपरंटली त्याला सांगणं भाग आहे की मी 50 का मागतोय किंवा ही गाडी 30 ला का आहे. बरोबर. कारण आधी कसं होतं की कळायचंच नाही 30 लाखाला दुसरीकडे गाडी असेल तर. आज ऑनलाईन दिसतंय मला. सो त्या हिशोबाने ट्रान्सपरन्सी ही नक्कीच वाढली आहे. बरं. सो मार्केट ऑर्गनाइज झाल्यामुळं ट्रान्सपरन्सी वाढली आहे का तर याचं उत्तर नक्कीच हो असं आहे. नक्कीच. हल्ली गाडी घ्यायची म्हणल्यावरही त्यात 4-5 ऑप्शन आपल्याला असतात. पेट्रोलची घ्यायची, डिझेलची घ्यायची, ईव्ही घ्यायची, सीएनजी घ्यायची. तर हे युज्ड कार घेताना हे मुद्दे पण बघितले पाहिजेत, हे विचारात घेतले पाहिजे. नक्कीच घेतले पाहिजे विचारामध्ये. जसं मी म्हणलं ईव्ही याच्यातनं मी थोडंसं बाजूला ठेवतो आता माझ्या उत्तर देताना, कारण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कदाचित वेगळा असू शकतो. पण पेट्रोल, डिझेल, सीएनजी हे जनरली आपण जे बघतो की बाबा मला डिझेल गाडीच पाहिजे किंवा मला सीएनजीच पाहिजे. आता ह्याच्यामध्ये कसं असतं ना की जनरली ज्या गाडीचं रनिंग हा एक ठोकताळा आहे. अगेन ह्याला काही असं फाईन उत्तर असं काही नाही, पण ठोकताळा साधारण असा असतो की कुठल्याही गाडीचं रनिंग ज्याचं एक साधारण 15-20 हजार किलोमीटर आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल वर्षाला, तर मग त्या माणसाने डिझेल गाडी किंवा सीएनजी गाडीचा विचार करणं योग्य ठरतं. पण तुमचं रनिंग जर साधारण 8 ते 12 हजार किलोमीटरच्या दरम्यान असेल वर्षाला, गेला 15,000, याचा अर्थ महिन्याला एक साधारण 1000-1500 किलोमीटर झालं. तर ह्या लोकांनी डिझेल गाडीचाच विचार केला पाहिजे किंवा सीएनजीचाच विचार केला पाहिजे अशा मताचा मी नाहीये. त्याचं कारण सिम्पल आहे. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीमधली जी काही गॅप आहे ही आता खूप कमी झाली आहे. म्हणजे तुम्ही डिझेल सोडा, सीएनजी पण आता तुम्हाला 90 रुपयाच्या वर गेले. सो आधी जो डिफरन्स तुम्हाला होता की तुम्ही पेट्रोल आणि डिझेल मधला तुमचा फायनान्शियल गेन जो होता हा बराच जास्त होता. त्यामुळे तुम्हाला डिझेल गाडीला मेंटेनन्स जरी जास्त लागला तरी तुमचा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतला जो फायदा आहे हा फायदा सुपरसीड करायचा तुमच्या मेंटेनन्स मधल्या लॉसला. त्यामुळे वर्थ होतं. आता हा डिफरन्स कमी झाल्यामुळं तो ऍडव्हान्टेज कमी झाला. व्हेअरएज डिझेल गाड्यांचा मेंटेनन्स कमी नाही होत कधी, कारण डिझेल इंजिन जे काही असतं त्याला मेंटेनन्स हा तेवढाच आहे जो 5 वर्षापूर्वी होता, तसाच मेंटेनन्स आज पण आहे. सो तुम्हाला जो डिफरन्शियल फॅक्टर आपण म्हणू शकतो की किमतीमुळे येणारा डिफरन्शियल फॅक्टर हा आज तेवढासा उरलेला नाहीये. बरोबर. त्यामुळं जर रनिंग जास्त असेल तर इट इज वर्थ लुकिंग ॲट डिझेल किंवा सीएनजी. बरं. अदरवाईज 10-12 हजार किलोमीटर असेल तर पेट्रोल 8 तास धरायची गरज नाही, कारण येताना डिझेल गाडी महाग येणार आहे.
हो. कारण बेसिकलीच तिची किंमत जास्त होती. हम्म. सो युज्ड कार हे डिझेलची मिळताना महाग मिळणार, हम्म. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, त्याचा मेंटेनन्स हा पेट्रोल गाडीपेक्षा कॉस्टली नक्कीच असतो कायम. हो. त्यामुळे तो मुद्दा एक लक्षात घ्यायला लागतो. आणि तिसरा मुद्दा जो बऱ्याचदा असा असतो की डिझेल गाडी घेणारा जो मनुष्य असतो ना, तो गाडी भरपूर वापरतो आणि मगच विकायला काढतो. सो तुम्हाला कमी चाललेली डिझेल गाडी, पैशात बसणारी डिझेल गाडी ही शक्यतो दिसत नाही, ती खूप जास्त चाललेली असते. त्यामुळे शक्यतो डिझेल गाड्यांचा युज कारला 8 तास धरू नये, अनलेस तुमचं रनिंग वर्षाला 15, 20, 25,000 किलोमीटर. ओके. तिथं मग फायदा होऊ शकतो तुम्हाला, नॉट अदरवाईज. येस. आता एक थोडासा मुद्दा, नवीन कार घ्यायची आहे तर पेट्रोल डिझेलच्या किमती या वाढतातच आहेत आणि त्या वाढतच राहणार आहेत. तर मग ईव्ही कडे अनेकांचा ओढा दिसतोय. बघाच्या ह्याच्यातला ईव्हीचा मुद्दा आपला राहिला. आणि नवीन कारच्या यांनी पण सांगाल मला. ईव्हीचा मुद्दा आता ईव्ही युज्ड कार सेगमेंटमध्ये सुद्धा ईव्ही येत आहेत आता, नाही असं नाही. पण युज्ड कार मार्केट जर तुम्ही म्हणायचं झालं ईव्हीचं, तर अजून तेवढंसं मॅच्युअर झालेलं नाहीये. कारण सिम्पल आहे की आता जस्ट ईव्ही लॉन्च झालेले आहेत. घेणाऱ्यालाच प्रश्न पडतो की अरे ईव्ही असूनही विकायला का काढली, मग बॅटरीचा इश्यू आहे का. हा एक मनामधला हे असतो, ब्लॉक असतो. तो ऍज अ युज्ड कार डीलर आम्हालाही बाहेर काढणं थोडंसं डिफिकल्ट राहतं, बिंग व्हेरी ऑनेस्ट विथ यू. त्यामुळे ईव्हीचं युज्ड कार मार्केट अजून असं काय म्हणतात त्याला मॅच्युअर झालंय असं मी नक्की म्हणणार नाही. तुम्ही नवीन गाडी जेव्हा ईव्ही घ्यायला जाता तेव्हा आता बाजारामध्ये खूप चांगले चांगले ऑप्शन झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी पण बऱ्यापैकी झपाट्याने पुढे सरकते आणि इम्प्रूव्ह होतीये. सो तुम्ही नवीन गाडी ईव्ही मध्ये घ्यायचा जर विचार करत असाल तर तुम्हाला 7.5 लाखापासून चांगले ऑप्शन्स अवेलेबल आहेत. बरोबर. म्हणजे किंमत सांगण्याचं रिझन एवढंच की बऱ्याचदा लोकांना असं वाटत असतं की बाबा ईव्ही म्हणलं की मला खूप जास्त पैसे खर्च करायला लागतात. तसं नाही. एक बेसिक लेवलची ईव्ही तुम्हाला नक्की मिळू शकते 7.5-8 लाख रुपयामध्ये. त्याच्या पुढचा मुद्दा की मग ईव्ही घ्यावी का न घ्यावी हा थोडासा सब्जेक्टिव्ह होऊ शकतो. तुम्हाला आता पॉइंट टू पॉइंट ड्रायव्हिंग जर तुमचं असेल, म्हणजे जस्ट अन एक्झाम्पल की बाबा मी घरामध्ये राहतो, घरापासून माझं ऑफिस 25 किलोमीटरवर आहे आणि तिथनं परत मी घरी येतो, ह्याच्या व्यतिरिक्त माझं पेरिफेरल रनिंग रोजच्या रोज खूप मिनिमल आहे. सो तुमचं रोजचं रनिंग झालं 50 किलोमीटर फिक्स, आठवड्यातले 6 दिवस. तुम्हाला ईव्ही सारखा ऑप्शन नक्की नाही त्या केसमध्ये. कारण तुमचा जो मेंटेनन्स आहे, तुमची जी रनिंग कॉस्ट आहे ती ह्या केसमध्ये खूप कमी होते. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एखादी गाडी जिचं रनिंग दररोज 50 ते 60 किलोमीटर आहे, पेट्रोलचा खर्च त्या गाडीला साधारण तुम्ही गृहीत धरा की 10 ते 12 हजार रुपये पेट्रोलचा खर्च महिन्याला येणार. बरोबर. मेंटेनन्स आपण घटकावर बाजूला ठेवूयात. ह्याच्या जेव्हा तुम्ही ईव्ही घेता एवढंच रनिंग करायला, अगदी ठोक हिशोब जरी करायचा झाला की मला रोज ईव्ही चार्ज करायला लागते, त्याच्यासाठी माझं एमएससीबीचं बिल वाढणार आहे. करेक्ट. हा जरी खर्च गृहीत धरला, रोज तुम्ही ईव्ही चार्ज करायची गरज तसं बघायला गेलं तर पडत नाही या लॉंग रेंजच्या गाड्या असल्यामुळं. आपण गृहीत धरूया की तुम्ही रोज चार्ज करताय, महिन्याचा तुमचा ऍडिशनल इलेक्ट्रिसिटीचा खर्च हा 2-2.5 हजारापेक्षा जास्त होत नाही. सो तुम्ही 10,000 ते 11,000चा पेट्रोल खर्च करणार आहात आणि एमएससीबीचं बिल तुम्ही साधारण 1-2-2.5 हजार रुपये एक्स्ट्रा भरणार आहात. डिफरन्शियल जवळजवळ 7,000 रुपये तुमचे नक्की वाचतात दर महिन्याला. वर्षाचा हिशोब केला तुम्ही, एक्स्ट्रा मेंटेनन्स त्याच्यात ऍड केला पेट्रोल डिझेल गाडीचा, तर लाखभर रुपयाचं सेव्हिंग कुठंच नाही. बरोबर. सो ज्यांचं पिलर टू पॉइंट टू पॉइंट रनिंग आहे त्यांच्यासाठी हे खूप छान ऑप्शन आहे. प्रदूषण नाही, मेंटेनन्स नाही, खर्च कमी. मेंटेनन्स वर मला एक बेसिक प्रश्न आहे, ईव्हीला काय सर्व्हिसिंग तिचा होतं नाही होत, काय सर्व्हिसिंग शोरूमला दाखवायला लागते गाडी, ते बॅटरी वगैरे चेक करतात, एवढाच असतो. त्याला एसी फिल्टर वगैरे बघणं हे असतं, त्याला ऑइल फिल्टर नसतो, त्याला इंजिन काहीच नाही. आणि ह्या बॅटरीची जी वॉरंटी येते ती 7 वर्ष किंवा 9 वर्ष अशी बॅटरीची वॉरंटी येते आता नवीन गाडी घ्यायला गेल्यावर. सो तुम्हाला तोही हेडेक नसतो. सो पॉइंट टू पॉइंट रनिंगला ईव्ही सारखा आजच्या दिवसांमध्ये ऑप्शन नक्की नाही. बरोबर. इट कॅन ऑलवेज ऍक्ट ॲज युअर सेकंड कार, की घरात हायवेला जायचंय, मला रेंज अँझायटी नकोय, मुंबईला जाताना घाटात अडकलो तर काय, दुसरी एक छोटी गाडी ठेवून द्या तुमच्याकडं, 7-8 लाख रुपयामध्ये युज्ड कार तुम्हाला नक्की मिळू शकते की जी सेफ असेल, जिला तुम्हाला रेंजची अँझायटी नसेल, बाहेर जायला वापरा, पॉइंट टू पॉइंटला ईव्ही वापरा. बेस्ट ऑप्शन होऊ शकतं. आपण कार विषयी बोलतोय तर बऱ्याचदा आजही कार ही स्टेटस सिम्बॉल म्हणूनही घेतली जाते.
तर अशी स्टेटस सिम्बॉल म्हणून महागडी कार घेणं हे आर्थिकदृष्ट्या काय म्हणू आपण त्याला धोंडा पाडून घेण्यासारखं आहे किंवा रिस्की पण आहे. तेव्हा जेव्हा स्टेटसचा विषय येतो ना तेव्हा तेव्हा त्याच्यामध्ये आर्थिक गणित तुम्हाला मॅटर करत नाहीत खरं सांगायचं तर. म्हणजे जो मनुष्य आज मर्सिडीज अफोर्ड करू शकतोय हम्म, तो मनुष्य केवळ मला पैसे खर्च करायचे नाहीत म्हणून मी आल्टोतनं फिरीन ही करूच शकतो. हम्म, आणि अफोर्ड करू शकतोय मर्सिडीज म्हटल्यावर मी मर्सिडीजही घेतो. हम्म. मला चालते गाडी, मला पैसे परवडतंय. त्यामुळं धोंडा पाडून घेणं हे थोडंसं चुकीचं विधान होईल. एक्झॅजरेटेड वाटतं. हा म्हणजे कारण जो मनुष्य स्टेटस म्हणून गाडी घेतोय तो स्टेटस म्हणूनच घेतोय, तो आर्थिक दृष्ट्या नाही विचार करणार. बरोबर. हा मग कदाचित असं होऊ शकतं की एखादा मनुष्य स्टेटस म्हणून गाडी घ्यायची त्याला खूप इच्छा आहे की मला ब्रँड असलेलीच गाडी पाहिजे. बरोबर. ब्रँड ॲज इन कसं की प्रीमियम गाडी, हम्म. म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही मर्सिडीज, BMW अशा गाड्या म्हणू शकतो किंवा ऑडी. हम्म. मग तो कदाचित काय करेल की त्याला आर्थिकदृष्ट्या नुकसानीत न जायला म्हणून तो सेकंड हँड मध्ये प्रीमियम गाडी चांगली मिळते का हे बघू शकेल. ओके. कारण प्रीमियम ही सेकंड हँड गाड्या मिळतात बरं. आणि ज्या चांगल्या असतात, हम्म, नो हम्म, डाऊट अबाउट इट. बरं. मग त्याला स्टेटसही मेंटेन करता येईल हम्म. आणि त्याला प्रीमियम गाडी पण मिळेल आणि आर्थिकदृष्ट्या दोंडाही पाडून घेणार नाही तो, तुम्ही जसं म्हणलात तसं. आणि मगाशी So हे जसं होऊ शकतं. जसं तुम्ही म्हणलात की ट्रॅक रेकॉर्ड हे या प्रीमियम गाड्यांचं तर अप टू डेट असणारच, कारण ते शोरूम टू शोरूमच असतं. कारण ह्या गाड्या चालवणारी व्यक्ती बाहेर मेंटेनन्सला गाड्या खूप रेअरली देते. बरोबर बरोबर असतं. म्हणजे आपले आता प्रेक्षक सगळ्याच एज ग्रुप मधले आहेत. समजा एखादा यंगस्टर हा पॉडकास्ट बघतोय तर त्याला तुम्ही काय रेकमेंड कराल? पहिली कार घ्यायची तर कुठली घे? सुरुवातीला सांगितलं तुम्ही. हो. परत पहिली कार घ्यायची असेल तर फार पैसे खर्च करू नका. स्वतःचे पैसे खर्च करत असाल किंवा आई वडिलांचे खर्च करत असाल, पैसा हा शेवटी पैसा आहे. सो तुम्ही नुकतीच गाडी घेत असाल, नुकतेच शिकले असाल, 4-1 लाखामध्ये तुम्हाला चांगली युज कार मिळू शकेल. 1-2-3 वर्ष वापरा, हात साफ करा आणि मग थोडे जास्त पैसे खर्च करा. परफेक्ट. नक्कीच. ईव्ही विषयी आपण बोलतोय हो. तर ईव्ही विषयी अशी एक अनेकांच्या मनात भीती असते की ती बॅटरीची वॉरंटी वगैरे ठीक आहे, पण असे काही इन्सिडेंट झालेले आहेत की गाडीने पेट घेतला अचानक किंवा काय, तर ह्याच्यावर तुम्ही काय म्हणाल? तुम्ही वॉरंटीचं म्हणलात ते बरोबर आहे. सो पहिली भीती आपल्याला असते की गाडी अंगावर पडली तर काय, बॅटरी फेल झाली. हो हो. तर त्याला वॉरंटी आहे, 7 वर्ष 9 वर्ष अशा वॉरंटी असतात. काही कंपन्या काही केसेसमध्ये लाईफ टाईम वॉरंटी पण ऑफर करतात. राहता राहिला प्रश्न, रस्त्यातल्या रस्त्यात बॅटरीनी पेट घेतला तर काय होईल, किंवा अचानक बॅटरी डेड झाली तर काय होईल. हो. बॅटरी डेड होणं हे त्यातल्या त्यात सुसह्यपणाचा प्रॉब्लेम आहे की ज्याच्यामध्ये कुठं गाडीनी पेटबीट घेतलं असं घडत नाही. बॅटरीनी पेट घेणं हे जे इन्सिडेन्सेस आहेत आपण बघतो की अशा गोष्टी घडतायत आता. पण मला विचाराल तर ही टेक्नॉलॉजी एव्हर इव्हॉल्व्हिंग आहे. टेक्नॉलॉजी खूप रिफाईन होतीये. ह्या भीतीमुळे ईव्ही घेऊ नये अशा मताचा मी नक्की नाहीये. तेवढा आपण आता गाड्यांवरती विश्वास ठेवून गाड्या घेऊ शकतो. बरोबर. सो हरकत नाही, तेवढ्यासाठी तुम्ही ईव्ही नाही घ्यायची असं म्हणणं थोडंसं अनरिअलिस्टिक राहील. कारण हे कुठल्याही गाडीच्या बाबतीत कधी फक्त ईव्हीच नाही तर पेट्रोल डिझेल कुठली गाडी घेऊ शकते. त्यामुळं हे कारण नसावं गाडी न घ्यायला ईव्ही. प्रश्न झालेत आपले सगळे. आता एक रॅपिड फायरची राऊंड असते आपली. ओके. थोडक्यात उत्तर देणं अपेक्षित आहे तुम्ही. हे माझं मत देणं अपेक्षित आहे का युजर्सना फायदा होईल असं मत देणं अपेक्षित? नाही, तुमचं मत. नवीन कार की सेकंड हँड कार? सेकंड हँड कार. कॅश की लोन? पर्सनली कॅश. सेदान की एसयूव्ही? मूडवर आहे. एसयूव्ही. पेट्रोल की हायब्रिड? हायब्रिड सध्याच्या ह्याच्यात. बजेट की ब्रँड? ब्रँड. फीचर लोडेड की व्हॅल्यू फॉर मनी? फीचर्स पाहिजेत. हे माझं पर्सनल लाइकिंग आहे. कारमध्ये जास्त खर्च की गुंतवणुकीत जास्ती पैसे? पर्सनली मी कारवर खर्च करायला मत देईन माझं. गुंतवणूक होत राहते. गुंतवणूक केल्यानंतर त्याचा मला उपभोग घ्यायला किती वर्ष लागतील मला माहित नाही ना. सो आज कार घेईन, त्याचा उपभोग घेईन मी पैशाचा. मनापासून थँक्स अमेजी, मी तुम्ही वेळात वेळ काढून आलात. आणि हा खरंच खूप वेगळा विषय आपल्या बिग बग्स पॉडकास्ट मध्येही झाला. कारण म्हणजे काय म्हणतो, डिमांड आहे या विषयाला हे आम्हाला जाणवत होतं. कार घ्यायची तर नेमकी कुठली घ्यावी, नवीन घ्यावी का यूज घ्यावी, डिटेल तुमचं अनालिसिस दिलं. तुम्हाला मनापासून आभार तुमचे. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. तुम्हालाही सगळ्यांना हा भाग बघून काही प्रश्न असतील, शंका असतील, ज्या खरंच असणार आहेत तुम्हाला, आम्हालाही माहिती आहे, तर तुम्ही आम्हाला त्या कमेंट्समध्ये नक्की विचारा.
स्वतः अमेय सर किंवा टीम बिग बग्स त्यांना रिस्पॉन्ड नक्की करेल. भेटूया पुढच्या भागामध्ये.